खरोखरच खऱ्या अर्थाने रायगड प्रीमियर लीगचा हा महासंग्राम पाहण्यासाठी आज आपले ठाणे जिल्ह्यातून सन्माननीय सुजित तात्या इथे उपस्थित झालेले आहेत। त्याचबरोबर राकेश दादा पाटील आणि ठाणे जिल्ह्याचा मान गौरव दीपू माली या व्यासपीठावरती आलेले आहेत। हार्दिक हार्दिक स्वागत आपलं या व्यासपीठावरती। तात्या म्हणजे मान, तात्या म्हणजे अभिमान, तात्या म्हणजे स्वाभिमान, तात्या म्हणजे बाप, तात्या म्हणजे आपुलकी, तात्या म्हणजे माणुसकी, तात्या म्हणजे आपुलकी, तात्या म्हणजे जिव्हाळा आणि तात्या म्हणजे सर्वांना हवाहवासा वाटणारा आपला माणूस। तात्या या शब्दामध्ये खूप मोठेपणा आहे। बापाच्या नावजनाचा तात्या हा शब्द आहे। त्याच्यामुळे आदरणीय सुजित दादांना म्हणजे या लाडक्या तात्यांना या स्पर्धेच्या वतीनं आम्ही नमस्कार करतो। एक धावेची गरज उरली आहे। हा सामना एमडी वॉरियर्स संघ खरोखर आत्मीयतेने खेळलाय का? आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे। 50 धावांची गरज होती। पहिल्या षटकामध्ये 20 धावा जोडलेत। तिथून असणाऱ्या 30 धावांसाठी अक्षरशः या मैदानावरती बॉस फायटर होळे संघाच्या गोलंदाजाने झुंजवलाय। अजय पाटीलनं पहिला चेंडू टाकला निर्धाव। घ्यायचं की सोडायचा? झेल तर पकडलाय। सामना पुन्हा एकदा बनेल की काय? 26 चेंडू मध्ये 20 धावा वाचवल्या गेला हा इतिहास झाला। परंतु 6 चेंडू मध्ये 1 धाव पाहिजे। 6 चेंडू मध्ये 4 धावा, मॅच टाय झालेली आहे। 6 चेंडू मध्ये 1 धाव राहिली आहे। नेमकं डोक्यात काय शिस्त आहे माट्या हँड टीमचं? तसेच आमचे सन्माननीय पापडीच्या पाड्याचे आदर्श व्यक्तिमत्व, राजकीय क्षेत्रातील खूप मोठं नाव आदरणीय अभिमन्यू शेठ गायकर साहेबांचं इथे आगमन झालंय। त्याचबरोबर इनानपुरीचे सन्माननीय भरत शेठ म्हात्रे आणि त्याचबरोबर आमचे गोविंद मामा घरत यांचं इथे आगमन झालेलं आहे। हार्दिक हार्दिक स्वागत। एक धाव क्रिकेट मध्ये किती कठीण आहे याचं जीत जागतं उदाहरण आजकालच्या तरुण पिढीला षटकारांच्या प्रेमात पडले आहेत। परंतु एक धाव काढण्यासाठी काय संघर्ष करावा लागतो। मागच्या सामन्यात 89 धावांचा पाठलाग होईल की काय असं वाटत होतं, कारण एक धाव काढण्यासाठी काळी लागतं वाघाचं। पण हे षटकार मारण्यासाठी अगदी सहज षटकार ठोकला जातो, स्टेटसला लावला जातो। मग सामना जिंकू द्या अथवा हरू द्या। पण मित्रांनो, टेस्ट क्रिकेट तुम्हाला काय शिकवतं? टेस्ट क्रिकेट शिकवतं तुम्हाला क्वालिटी। टेस्ट क्रिकेट शिकवतो तुमच्या मधली क्षमता आणि तुमच्या मधला टॅलेंट। एक धाव फक्त उरली आहे। हा षटकार मारल्यानंतर फक्त धावा उरल्या होत्या 2। चेंडू जवळपास होते तिथे 10 आणि 10 चेंडू मध्ये उरलेल्या या 2 धावेमध्ये आता मात्र 4 चेंडू 1 धाव। अजय पाटील काही कमाल करेल का की अभिषेक खातू सामन्याला संपवेल? सामना संपलाच नाहीये। एक धाव डोक्याच्या वरून चालली आहे। डोही जड झाली आहे। शुभम घोडविंदनं मात्र झेल पकडलाय। परंतु अजय पाटीलचं कौतुक राहील। अजय पाटीलच्या हातामध्ये चेंडू देण्याच्या अगोदर सामना उरला होता फक्त आणि फक्त 6 चेंडू आणि 1 धाव। काय दाखवलाय धाडस, काय लढलाय। माट्यासारख्या ताकदवान संघाच्या विरोधात खेळताना या मोठ्या स्टेजवर रायगड प्रीमियर लीग 2024च्या 5व्या पर्वामध्ये एक नवा इतिहास लिहिला जाईल का? इतिहासासाठी तुम्हाला कर्तृत्व सिद्ध करावं लागतं। मित्रांनो, लक्षात घ्या, इतिहास पराभवाची ही नोंद ठेवतो, पण संघर्षात तेवढा दम असावा लागतो। तो दम दाखवलाय अजय पाटीलनं। अफलातून गेम, अफलातून इनिंग, कोणीही जिंकेल कोणीही हरेल। मी तर म्हणेन की बॉस फायटर होळे संघ हा सामना पहिल्या षटकामध्येच हरला होता। तिथून जे काही कमबॅक मिळवले ना, वाखण्याजोगे। फक्त आणि फक्त 3 चेंडू 1 धाव, 1 धाव। काय विचार करतोय नेमका एमडी वॉरियर्स संघ? का नेमका एवढा सुस्तावलाय? नेमकं काय डोक्यात शिस्त आहे? खरोखर डोक्याच्या वरून षटकार मारत सामना संपायचा आहे का? परंतु अजय पाटीलचं कौतुक होत राहील, करत राहील। तमाम रसिक शाबासकी देतील। आता काय होणार? ही मॅच कोण जिंकणार? दोनही संघांच्या पासण्या पुसपुस होणार। हृदयाची धड 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 वारली आहे। धक 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 का होतीये? अरे फक्त एकच धाव, फक्त एकच धाव, उगाचच नाही मत 40+ वाले। एक धाव आरोग्यासाठी,
धाव बाबा धाव, धावणं गरजेचं आहे. ही एक धाव पळून काढायची की मोठ्या फटक्यानं संपवायची. मित्रांनो टाळ्या होऊ द्या, सामना कोणीही जिंकू द्या. आणखी एकदा विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आणखीन एक विकेट. मी तू नाही, अरे मी आहे अजय पाटील, मॅन फ्रॉम बेलवली. काय अफलातून गोलंदाजी. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असताना विकेट हॅट्रिक मिळवली. प्रीतम म्हात्रे दादा यांच्याकडून अजय पाटील साठी 500 रुपयाचे बक्षीस. बक्षीस तर मिळत राहील. मी आजही सांगतोय, सामना कोणीही जिंकेल, सामना कोणीही हरू दे. एकदा लढणाऱ्यांसाठी टाळ्या होऊ द्या मित्रांनो. काय लढलाय संघ. अरे 10 चेंडू आणि 2 धावा. दोन दिसायला वाटायला किती सोपे आहेत, परंतु कठीण एवढं काय झालं. अचानक या धावपट्टीवर पाऊस पडला की खड्डे पडले. अचानक तुमची बुद्धी का भ्रमिष्ट व्हावी. 2 धावा एवढ्या सोप्या का वाटाव्यात. या 2 धाव्यांसाठी तुम्हाला एवढा मुळात संघर्षच का करावा लागावा. त्या 2 धाव्यानंतर 6 चेंडू मध्ये 1 धाव उरली आणि ती 1 धाव करता करता विकेट हॅट्रिक घेऊन बसला अजय पाटील. 2 चेंडू 1 धाव. आता रंगा सोहेल धार पवार अनुभवाची धार आहे. ती धार आता विजयावर लावली जाईल का. माट्या नॉन स्ट्राईकला विचार करत असेल, बाबांनो काय चाललंय नेमकं, मलाच फिनिश करायची होती. पिन ड्रॉप सायलेन्स. पिन ड्रॉप सायलेन्स. क्रमांक 4 विकेट बाद. खरोखरच दिनेश पाटील सर जर विचार केला ना तर स्पर्धा खऱ्या अर्थाने आता याचं शिखर गाठत आहे, यशाचं शिखर गाठत आहे. संदीप सर यश म्हणजे नेमकं काय. भरमसाठ प्रेक्षक, सर्वोत्तम सामने, सगळ्यात मोठे जबाबदार पाहुणे आणि सगळं आळबेल करताना सर्वोत्तम सामन्याची देणगी मिळावी. 6 चेंडू मध्ये 1 धावेची गरज असताना अजय पाटीलनं काय होतकरूपणा दाखवलाय. 4 विकेट्स लागोपाठ कमावल्या. 1 चेंडू 1 धाव. इथून जर मॅच टाय झाली ना तर सुपर ओव्हर होईलच, परंतु बरच काही विचार करावा लागेल. एमडी वॉरियर्स बॉस नावात बॉस आहे. बॉस फायटर्स संजय दादा पाटील बॉस या नावाची ओळख राहिली आहे. 8000 लाईव्ह प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. परंतु काय लढलाय अजय पाटील, काय लढलाय. आणि आता ते विचार करावा लागणार आहे, ज्या धावा बॉस फायटर त्या क्षेत्ररक्षकांनी सोडल्या ना, 1-1, 2-2 धावा एक्स्ट्रा गेल्या ना निलेश सर, त्या धावांचा जाब आता विचारला जातोय. तुम्ही सोडलेली 1-1 धाव किती महत्वाची होती, आता विचारला जातोय जाब. परंतु हा सामना जर सुपर ओव्हर झाला तर एमडी वॉरियर्स अलिबाग संघाच्या हृदयावर सुया टोचत राहतील, डिवचत राहील. मित्रांनो, सामना तुम्हाला जर आवडला असेल, अजय पाटीलची गोलंदाजी भावली असेल आणि बॉस फायटर वेळेची हा खेळ जर बहारदार वाटला असेल तर फक्त टाळ्या होऊ द्या या अंतिम शेवटच्या चेंडूसाठी. टाळ्या आणि फक्त टाळ्या. इथे खेळ फक्त क्रिकेटचा आहे. कोणीही जिंकू द्या, कोणीही हारू द्या. अंतिम चेंडू 1 धाव. हॅट्स ऑफ यू. येस पंच रिव्ह्यू आलाय जरूर.
वाईट साठी पंच, वाईट साठी रिहू आहे, परंतु रिहू येईल, निर्णय येईल, परंतु अजय पाटील विषयी काय सांगा सर? क्या बात आहे. खरोखरच या गोलंदाजाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. परंतु त्याही पेक्षा जर विचार केला ना दिनेश पाटील सर, तर ह्या सुपर ओव्हर आणि सुपर सामने का होतात याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आयोजकच सुपर आहेत. कारण डॅसिंग नेतृत्व कसं असावं याचं ज्वलंत उदाहरण गुरु शेठ आणि कैलास शेठ यांच्या माध्यमातून आम्ही पाहिलेलं आहे. आणि झहीर पटेलने कालच सांगितलं की सुपर ओव्हर होतात, कारण आयोजक जर सुपर असले ना तर अशा सुपर ओव्हर सुपर सामनेच बघायला मिळतील. सुजित तात्या साहेब देखील इथे आज उपस्थित झालेले आहेत. खऱ्या अर्थाने खरोखरच या स्पर्धेला चार चार एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. कशासाठी? सुपर ओव्हर, फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय दाखल झाला आणि इथे मात्र अनाउन्समेंट झाली. आणि एकदा हा सामना आवडला असेल ना तर अजय पाटील सर सुद्धा टाळ्या होऊ द्या मित्रांनो. काय लढलाय, एक षटक, एक धाव, विकेट्स कमवल्या संदीप सर तब्बल 4 आणि सामना मेडन षटक टाकत बेलवली गावचं नाव रोशन करत या आदर्श खेळाडूंना मात्र सगळ्यांची मनं जिंकली. चला लगेचच आपण बॅट्समन आणि फिल्डिंग लगेच सजवून घ्या. चला नावं काय असतील ती पाठवा लगेच. चला आतमध्ये जा अजय. चला चला आपण सन्मान सोहळ्याकडे वळणार आहोत. बॅट्समनचे नाव द्या. चला खेळाडूंनी नाव द्या आपले, बॅट्समन आणि बॉलर. चला आपण इथे सन्मान घेतोय. अफाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा टाकूनी तू जमविशी तू खेळी, काळ करी बघ. मी सन्मानाकडे वळतोय. तर उसाटण्याचे आमचे सन्माननीय उद्योजक आदरणीय मिलिंद शेट मडवी यांना विनंती करेन की या आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. बघा 3 फलंदाज आणि 1 गोलंदाज. तर आमचे सन्माननीय मिलिंद शेठ मडवी उसाटण्याचे उद्योजक यांचा इथे शुभ सन्मान होतोय. आमचे मोतीराम शेठ जोशी यांचे जावई आहेत. तर नक्कीच मिलिंद शेठ तुम्ही आलात, तुमचं स्वागत आहे. त्याचबरोबर सचिन वास्कर यांना विनंती असेल आणि आमचे